नमस्कार सर्वांना. एक मिनिट अगोदर घेऊ ते म्हणजे त्यांची माफी मागतो ना या कार्यक्रमात इंटरव्ह्यू. प्रथम किशोरदांच्या जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांचं औचित्य साधूनच 28 वर्षाचा केलेल्या ज्या वाटचालीचं आपण तुमच्यासमोर प्रकट व्हावं म्हणून ते औचित्य साधून मी आज इथे ठिकाणी प्रकट होत आहे. तुम्ही असं मुळीच समजू नये की ह्या सर्व इतक्या सुंदर चाललेल्या कार्यक्रमामध्ये तुमचं ऐकून आम्हाला असं कोणती क्रांती होणार आहे. पण आता 28 वर्ष मी काम केल्यानंतर थोडं मला 28 मिनिट तर ऐका. भाऊसाहेबांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. किशोरदांना श्रद्धांजली ही माणसं हे खरं तर श्रद्धांजली किंवा हे असं ती ही माणसं जिवंतच असतात आपल्या स्वरांच्या माध्यमातून. त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या 2 ओळी म्हणून मी श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो. अगदी अगदी. ओ मेरे दिल के चैन चैन मेरे दिल को दुआ कीजिए. आता मुलाखत रंगाल. कसं आहे, एका मोडवरून दुसऱ्या मोडवर जायचं ना ते थोडं अवघड काम होतं आणि त्यात इतके रंगलेले होते सगळेजण गाण्यामध्ये. इतकं सुंदर मैफिल रंगली होती. त्याच्यामध्ये मुलाखत म्हटल्यावर सगळ्यांचे चेहरे एकदम पडले होते. भाऊसाहेबांनी त्याच्यामध्ये तो टोन बरोबर बदलून ट्रॅकवरती गाडी आणली. भाऊसाहेब धन्यवाद. मित्र, भाऊसाहेब पिंपरी चिंचवडकरांनाच नाही तर महाराष्ट्राला परिचित आहेत. एक असं व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व. महाराष्ट्रातील तमाम कलाकारांनी, महाराष्ट्राचे जे मानबिंदू आपण समजतो त्यांनी, मंगेशकर कुटुंबियांनी, पु ल देशपांडेंनी आणि आता आपण मागे पडद्यावरती पाहिलं की रथी महारथी जे देशभर गाजलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार ज्यांचा सहवास भाऊसाहेबांना मिळाला आणि भाऊसाहेब ज्यांच्यामध्ये आत्तापर्यंत रंगले आहेत असे पिंपरी चिंचवडचे सांस्कृतिक मंत्री भाऊसाहेब भोईर. पिंपरी चिंचवडचे सांस्कृतिक मंत्री यासाठी म्हटलं मी, आज ते पिंपरी चिंचवडचे आहेत, कदाचित उद्याच्याला ते महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुद्धा असतील. आजच्या मुलाखतीत असं डायरेक्ट जाहीर नका करू, माझा असाच कार्यक्रम करत आले सगळे. मी मुद्द्यावरती येणार आहे. भाऊसाहेब हे असं एक व्यक्तिमत्व आहे, गेले 30 वर्ष आम्ही त्यांना पाहतोय. राजकारणामध्ये रथी महारथी सर्व आमदार खासदार आतापर्यंत सगळे अनुभवलेत. पण असं रसरशीत व्यक्तिमत्व, एक कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व, या शहराला आजच्या परिस्थितीमध्ये हवंसं नेतृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व पण तितकंच चांगलं आहे आणि दातृत्व पण तितकंच मोठं आहे. असं एक अभ्यासपूर्ण नेतृत्व भाऊसाहेब तुमच्यासारख्या पुढाऱ्याची आज पिंपरी चिंचवड शहराला गरज आहे. ती यासाठी पिंपरी चिंचवड एका वेगळ्या उंचीवरती येऊन ठेपलेलं आहे. आज शहर 30 लाखाचं झाले आणि गेली 30 वर्ष अव्याहतपणे भाऊसाहेब सांस्कृतिक क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिलेला आहे. भाऊसाहेबांचा सांस्कृतिक चेहरा सर्वांना माहिती आहे, परंतु राजकारणामध्ये त्याच्यापेक्षाही त्यांचं काम फार मोठं आहे. त्यांच्याबरोबरचे, त्यांच्या तालमीतले त्यांचे सहकारी कित्येकजण आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर झाले. पण भाऊसाहेब नेमके बस जातीन, बस स्टॉपला येऊन थांबतात, गाडी चुकते. पण यावेळेस भाऊसाहेब तुमची गाडी चुकणार नाही असं आम्हाला सर्वांना वाटतं. भाऊसाहेब, राजकारणाचा जर विचार केला आपण, राजकारण म्हटल्यावरती आज लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वाईट आहे. परंतु त्या राजकारणामध्ये भाऊसाहेबांसारखं एखादं कमळ जर उमललं तर तुम्हाला हवं आहे की नको? आजच्या कार्यक्रमाचा आपला हेतू भाऊसाहेबांना राजकीय दृष्टिकोनातून तुमच्यासमोर प्रगट करणं हा येतं आहे. त्यांची वैचारिक बांधिलकी, त्यांच्या आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे, त्यांनी ज्यांना ज्यांना आदर्श समजला आहे त्या संदर्भात थोडासा आपण भाऊसाहेबांशी बोलणार आहोत. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. गाण्याची मैफिल पुढे यापुढेही चालूच राहणार आहे. भाऊसाहेब, तुम्ही आत्तापर्यंतचा जो प्रवास केलेला आहे
त्याच्यामध्ये राजकारणातले आदर्श कोण? तुम्ही शरद पवारांना त्यांच्या सहवासामध्ये होतात, प्राध्यापक रामकृष्ण मोरे सर, या शहराची जडणघडण तुम्ही त्यांच्या मदतीने पाहिलेली आहे, अजित पवारांच्या बरोबर आहात तुम्ही, तुमचे नेमके आदर्श कोण आहेत? खरं तर तुम्ही मगाशी बोलले जरा थोडं मला एनर्जीच वाटलं जरा, मग तुम्हाला सर्वांना पाहता क्षणी मला आमदार झाल्यासारखं वाटते. क्या बात आहे. त्यामुळं आता थांबतच नाही. धन्यवाद. लोकांमध्येच नका ठेवू, विधान भवनामध्ये पाठवा. तुमच्या आशीर्वाद आणि तुमच्या प्रेरणामुळेच मला काही पदं मिळले आणि काही नाही मिळलं तरी मी पद कमवली, ती तुमच्या आशीर्वादाने सर्वांना. मला माझा आदर्श अवतीभोवती राजकीय लोकांच्या खरं तर साहित्यिक विचारवंत अशी काही मंडळी सतत असायला हवी, तर तो राजकारणी संस्कारक्षम बनतो. नाहीतर दिशाहीन, बेताल वक्तव्य, आरोप अशा पद्धतीने तो ग्रासलेला होतो. आणि मग तरुण पिढीला वाटतं की हे राजकारण जर असं असेल तर न गेलेलं बरं. पण तो कालखंड म्हणजे असा होता तर तो कालखंड मी अवघ्या 18-19 वर्षाचा होतो. मी NSYचा अध्यक्ष झालो. पवारसाहेब हे पु ल देशपांडे, आचार्य अत्रे अशा संगतीत वावरणारे, त्यामुळे त्यांचा आजही कधी भाषणात तोल जात नाही बघा. म्हणजे फडतूस, काढतूस, ढेकून असले काही शब्दबिब्द काय ते बोलत नाहीत. तुमचे प्रमोद महाजन भाजपचे, अटलजींना मी असं 10 फुटावून ऐकलं आहे. काय प्रतिभा संपन्न माणसं. त्यांना पाहिल्यानंतर असं वाटतं की मी कधी राजकारणात जाऊ, आता असं वाटतं मी कधी राजकारणातून मुक्त होऊ. म्हणजे ही जी आहे ना, तुमच्या आजूबाजूला संस्कार खूप चांगले असावे. तर प्राध्यापक रामकृष्ण, प्रत्येकाची शैली वेगळी असते, प्रत्येकाचं एक गुण घेणं अत्यंत आवश्यक असतं. बरोबर. मी पवार साहेबांचं बोलणं, संवेदनाशील बोलणं, लचका नाही तोडायचा, चिमट्या घ्यायचा नाही तर गुदगुल्या करायच्या. बरोबर. प्राध्यापक रामकृष्णजी मोरेंचं प्रचंड रात्रभर अभ्यास करून त्याचे पॉईंट्स काढून भाषण करणं. अजितदादा सकाळी वक्तशीरपणा, अजितदादाकडून वक्तशीरपणा शिकलो. त्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये मला अनेक अडचणीला सामना करत असताना थोडा अध्यात्माची देखील मला साथ मिळाली, ते मध्ये सद्गुरू वामनराव पै यांच्या माध्यमातून. त्यामुळं माणूस स्थिर राहतो, अस्थिर होत नाही. किती संकट आली तरी डगमगून जायचं नाही आणि दुःखाचं भांडवल कधी करायचं नाही. प्रारब्ध असतं, कर्म असतं माणसाचं, ते समोर येत असतं, आव्हानं स्वीकारून जात असतं. ती समृद्धता, ती विचारवंतांची आजूबाजूला संगत पाहिजे. अगदी बरोबर. नाही तर रोज संध्याकाळी आपलीच लोक म्हणल्यानंतर आपलाच कार्यक्रम होत असतो सारखा. त्यामुळं असं नाही. मला अनेक म्हणजे माझी 2 तास मुलाखत चालेल, पण परत पुढच्या वेळेस मला माझ्या कार्याला येणार नाही कोणी, म्हणून मी जास्त बोलत नाही. परंतु मंगेश पाडगावकरपासून रामचंद्रजी देखणे असतील, नारायण सुर्वे सर असतील, राम शेवाळकर असतील, रामदास फुटाणे असतील, फमू शिंदे असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, उषा मंगेशकर असतील, सुरेश वाडकर असतील, सलील कुलकर्णी असतील. काल रात्री मला 12 वाजता अवधूत गुप्ते केक घेऊन आले. ह्याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे. क्या बात आहे. एका कार्यक्रमाचे 16 लाख रुपये घेतात हा. नाही. खरे राजकारणामधले तुमचे हे सर्व आदर्श. भाऊसाहेब म्हणजे कसं आहे माहिती आहे का, शरद पवार, रामकृष्ण मोरे, अजित पवार आणि ठाकरे ह्या सगळ्यांचं संमिश्र नेतृत्व जर आपण उभं केलं तर ते म्हणजे भाऊसाहेब होईल. अशा प्रकारचं नेतृत्व. भाऊसाहेब तुमची विचारसरणी कोणती हो? मला हा कायम प्रश्न पडतो. म्हणजे तुम्ही काँग्रेस विचारसरणीचे आहात की उजव्या की डाव्या, नेमकं काय? तुमची वैचारिक बैठक ही आतापर्यंत जडणघडण जी झाली ती सगळी काँग्रेसच्या विचारसरणीत झाली. आता माझ्या मित्राने एक फार सुंदर एक प्रश्न पाठवला. त्यांनी प्रश्न पाठवला, भाऊसाहेब भोईर ज्या पक्षामध्ये आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटामध्ये, त्यांनी आता गुलाबी थीम सगळी सिलेक्ट केलेली आहे, म्हणजे तो त्यांचा ह्याचा भाग आला. परंतु भाऊसाहेब भोईरांची शहरातली सगळी होर्डिंग लागली ती भगवी लागलेली आहेत. भाऊसाहेब नेमके आहे कोण? तुम्ही मुलाखतीच्या अगोदर माझा कार्यक्रम लावलाय का काय? काय आता ते माझा मुलगा सगळे हे अरेंज करत असतो. ते मनातलं काय त्यातलं गुलाबी ब्लॅकनी काय फरक पडतो आणि गुलाबीनी मात्र मग ब्लॅक घातल्यात मी कुणाचा निषेध करायला थोडी आलो आहे. त्यामुळं नाही, असं काही नाही आहे. विचारधारा ह्या सर्व मंडळींनी जर आजची विचारधारा सर्व पक्षांची जर बघितली तर मला असं वाटलं की मी उगाच एका विचारधारेशी बरेच वेळ खेळत बसलो. आता काय माहिती आहे का की माझी सत्ता
समीकरणं ज्या ठिकाणी असते ती यांची विचारधारा. पण मला असं वाटतं की उगीच मग आपण संतांची नावं घ्यायची. 18 पगड जातीचे 18 संत या महाराष्ट्राने दिले. आजही आपण जातीच्या कवाड्यामध्ये अडकून पडलेलो आहोत, वाद निर्माण करीत आहोत. मी पुरोगामी विचाराच्या माध्यमातून वाटचाल करीत असताना तो नेमका सिद्धांत समजला आहे का कुणाला? राजकारणाची जडणघडण पूर्वी अशी असायची की विद्यार्थी चळवळ, नंतर युथ चळवळ, नंतर कॉर्पोरेटर असेल तर कॉर्पोरेटर, नंतर फादर काँग्रेसचा अध्यक्ष, अशी प्रक्रिया असायची. या शहरामध्ये संघटनेच्या माध्यमातून वाटचाल काही केलेला एक तरी कार्यकर्ता मला दाखवा. तुम्ही जुने पत्रकार आहात. नाही, फक्त भाऊसाहेब बोरे सेनेट मेंबरपासून कॉलेजपासून इतिहासाबद्दल बोलतोय मी, काय भविष्याबद्दल बोलतच नाही. कारण का तुमची एखाद्या प्रक्रियेतून तुमची जडणघडण सुरू झाल्यानंतरच तुम्ही लोकांशी बोलावं. संघटनांमध्ये काय समजतं, आलेल्या लोकांबरोबर कसं बोलावं, 2 शब्द कसे बोलावेत, त्यांना काय चांगलं वाटेल, त्यांना दुःख तर होणार नाही ना आपल्या बोलण्यातून. ह्या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन अवमूल्यन त्या ठिकाणी करता येतं. आता काय, पूर्वी तुम्हाला सगळ्यांना तुम्ही पण मंडळी सगळं जागृत व्हा, क्रांती करा. क्रांती एकाने होत नाही. पूर्वी आम्हाला निवड समिती असायची, त्या निवड समितीमध्ये बोलवायचे आणि त्यांना सांगायचं की तू काय काम करतो. इथं बसलेत राजा वगैरे माझ्याबरोबरच्या काळखंडातले सगळे बसलेत. काय काम करतो, मंडळ आहे का, उन्हाळ्यात पानपोळी टाकतो का, नवरात्र साजरा करतो का, अजून कोणते कोणते उपक्रम करतो, रक्तदान कधी केलं आहे का. आता काय विचारतो माहिती का, खर्च किती करशील तू. आता ही जर क्वालिटी असेल राजकारणाची तर मग तो खर्च वसूल करणार ना. आणि मग सोसायटीला कलर दिला आणि पाणी दिलं की झाला कार्यक्रम त्यांचा. तुम्ही क्रांती हे बघा, मी तर बोलत राहणार आणि त्याचं प्रायचित्त मी भोगतोय, मी भोगत राहणार. पण मला एक आनंद आहे की रात्री चांगली झोप येतील, मला कोणाला फसवल्याचं दुःख नाही. अगदी बरोबर. तुम्ही जागृत व्हा, तुम्ही क्रांती करा. जर स्वातंत्र्यवीरांनी विचार केला असता कशाला देशासाठी बलिदान करायचं, माझा मुलगा आमदार होईल का, पुढे जाऊन सरपंच होईल का, तिथं बसला असतो का आपण. आजही सीमेवर 10 जवान रोज मरत आहेत, त्यांचा कोण विचार करतो का आपण. प्रचंड भ्रष्टाचाराच्या माध्यमातून वखवकलेली माणसं, राजकारणातून पैसातून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध मी लढण्यासाठी ही निवडणूक लढवणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. नितांत गरज आहे, नितांत गरज आहे. भाऊसाहेब 2009ला तुम्ही सुरुवातीला निवडणुका चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उभं राहिलात. दगाबाजी, फसवेगिरी तुमच्या वाट्याला हे सगळं आतापर्यंत येत गेलेलं आहे. राजकारणामध्ये तुमच्याबरोबरचे जे रथी महारथी होते ते खासदार झाले, आमदार झाले, महापौर झाले, शहरातील वेगवेगळी पदं भोगली. तुमचं गणित नेमकं चुकतंय कुठं? अतिसच्चेपणा, सराईतपणे भ्रष्टाचार नाही करता येत मला, म्हणून माझी निवड नाही ठरवली येते. नाही करता येत मला आणि नाही मी करणार पण नाही. माझ्या वडिलांना पण त्रास झाला राजकारणामध्ये. मला तर प्रचंड म्हणजे आजच्या भाषेमध्ये खूप खूप त्रास दिला. अधिकृत असताना पराभव करतात. प्रचंड आर्थिक सत्तेच्या पुढं मी झुकलो. कारण तुम्ही इथं बसलेले सर्व लोक कष्टाने केलेला पैसा कमवलेला विनाकारण कोणाला देसाल का हो, बरोबर ना. पण तुमच्याच पैशातून टॅक्स आणि पाणीपट्टी भरत असलेली माणसांचा पैसा वरबडून खातात, त्याच्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. आणि हे संपवण्यासाठी मी बोलत असतो. सभागृहामध्ये तुम्ही माझी भाषणं ऐकलेली आहेत, मी एकटा बोलत असतो. मग तुम्ही माणसं सुधारले का नाही? आता सत्तेपुढं कुठं शांत पण चालतं का? मग तुम्ही मला सत्ताच मिळवून देत नाही. काय माझं चुकलं होतं 2009 साली सांगा ना मला तुम्ही. अधिकृत उमेदवार मी, अधिकृत, अगदी मलाच अपक्ष करून टाकला. नाही चालत. परमेश्वर इथंच असतो, इथंच सगळ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. मोराया गोसावीची भूमी, इथं चुकीच्या गोष्टीला माफी नाही. त्यामुळं मी भविष्यामध्ये जागृती करून उठणार आहे, खर्च करून नाही उठणार, जागृती करून उठणार आहे. क्या बात आहे, छान. म्हणजे ह्यावेळेस 2024ला तुम्ही क्रांती करणार. चाफेकरांची भूमी क्रांती चिंचवडमधनंच होती. क्या बात आहे, क्या बात. आणि चिंचवडच्या पवनीचं रक्तामध्ये पाणी ते काय असं वाया जाणार आहे का? मोरय गोसेन चाफेकर झालं ना कार्य. भक्ती और शक्ती दोनों मिला भी. छान छान. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे. महापालिकेतले तुमचे भाषण आम्ही कायम ऐकले. अगदी रोखठोक, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता अनेक प्रकरणं तुम्ही बाहेर काढले. मी कुणाचा मुलाचा ठेवत नाही, कारण कुणाकडून टेंडर घेतलंच नाही कधी. तर सगळ्यात महत्त्वाचं ते. भाऊसाहेब, तुमची 2009ची निवडणूक झाली. तुम्ही 2014ला 19ला लोकसभेसाठी सुद्धा प्रयत्न केला, पण गाडी कुठं अडली नेमकी?
सांगितलं ना मला एक का कुणास ठाऊक मला पण आजपर्यंत कळलं नाही. खरं तर माझं काय चुकलं आहे एका गोष्टीवर मी पुस्तक लिहू शकतो. काय चुकतं माझं, हे सांस्कृतिक कार्य करतो, बुद्धिवान लोकांशी बसतो, बुद्धिवान प्रयत्न करतो, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करतो, या शहरात चुकीचे प्रकल्प चालले त्यासाठी बोलतो, म्हणून तर माझा कार्यक्रम करत नाही ना. पण कुणीतरी करावं लागतं ना चिलेकरजी. बरं ठीक आहे, मी उद्या आमदार खासदार नाही झालो तो राज्यपाला आत्महत्या करणार आहे का? पण प्रश्न असा आहे की मला बोलल्याचं समाधान तरी आहे ना. मी ह्या लोकांना इथं जर 1000 लोक असतील तर 2000 डोळे माझ्याकडे पाहत आहेत, त्यांना मी कसं फसू शकतो? नाही, नेवर. बरं फसवलं तर मोरया गोसाची भूमी आहे, ते दिवसभर जिवंत फिरत असतात, ते जिवंत समाधी आहे, लगेच गणपती सोडून फिरवतो. त्यामुळे अनेकांवर सोडून फिरवलेली आहे. आता माझ्या बाबतीत ज्यांनी अघटित केलं ते त्याला 2024 साली मोरया गोसाई माझ्या बाजूने उभे राहून कार्यक्रम करणार. क्या बात आहे, क्या बात आहे. भाऊसाहेबांचे राजकारणातले हे सगळे अनुभव जर पाहिले ना तर त्याला आपल्याला 2 ताससुद्धा पुरणार नाही. भाऊसाहेब हे एक असं संचित आहे पिंपरी चिंचवडकरांसाठी. म्हणजे आपण कलाकारांचे फोटो आणि बाकी सगळं आतापर्यंतचे गेल्या 30 वर्षातलं त्यांचे वेगवेगळे उपक्रम या शहराला खऱ्या अर्थाने सांस्कृतिक नगरी म्हणून जी ओळख प्राप्त करून दिली असेल ती कोणी तर भाऊसाहेब भोईर यांनी. आपण नाटक पाहायला पुण्याला जायचो, पण आज पिंपरी चिंचवडमध्ये 6 नाट्यगृह आहेत. 6 नाट्यगृहच नाही तर आशा भोसले पुरस्कार वगैरे भाऊसाहेबांनी जे सुरू केलेलं आहे, मुवमेंट सुरू केली आणि स्थानिक कलाकारांना खऱ्या अर्थाने त्यांनी प्रोत्साहन दिले. त्याच्यामुळे भाऊसाहेब तुम्हाला खरंच सॅल्यूट. या शहराला तुम्ही एक सांस्कृतिक ओळख दिली. ते यासाठी शरद पवार जे घडले ते शरद पवार मूर्ती, साहित्यिक, कलाकार, पत्रकार, वैज्ञानिक सगळे असे लोक होते म्हणून शरद पवार घडले. यशवंतराव चव्हाण तसेच घडले, पृथ्वीराज चव्हाण तसेच घडले, असे दिग्गज नेते घडले. आणि अशा स्वरूपातून भाऊसाहेबांची त्या मोशीतून तयारी झालेली आहे. म्हणून हे नेतृत्व पिंपरी चिंचवडकरांसाठी आजची काळाची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. भाऊसाहेब 2024ची निवडणूक तुम्ही लढणार म्हणताय, पण तुमच्यासमोर तर सगळे रथी महारथी दिग्गज आहेत. म्हणजे ते साम दाम दंड भेद एक जण 10-10 20-20 कोटी रुपये खर्च करायला तयार आहे. तुम्ही निवडून कशी येणार? दिग्गज कोण आहे? दिग्गज नाव सांगा बरं. कोण दिग्गज? कोण पैशाने दिग्गज का करतो तो दिग्गज? करतो तो दिग्गज असेल तर माझं थोडं जरी अवमूल्यन होत असेल तर मी निवडणूक नाही लढणार. हां, आर्थिकदृष्ट्या दिग्गज मी नाही त्यांच्या इतकं. पण घ्या ना, येतात बाहेर, आपलं महानगरपालिकेचाच पैसा आहे, घेऊन टाकायचं, जाऊन दे ना कशाला, त्यांचा एकदा कार्यक्रम होऊन दे. पण दिग्गज बिग्गज कोण नाही या शहरामध्ये. सिनर्डीमध्ये पण या शहराला 2 संमेलन दिलेला मी नाही, आम्ही नाट्य परिषद 2 संमेलन दिलेला फक्त आम्ही आहोत. महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणी नाही. या शहराच्या नावलौकिकात भर टाकणारे, विकासात्मक दृष्टिकोनातून भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी सतत अहोरात्र परिश्रम करणारे. आणि माझ्या काळातले, मी आता माझं राजकीय कारकीर्द लवकर सुरू झाले, त्याला मी काय करू? माझ्यापेक्षा ते वयाने मोठे होते, परंतु ते सगळे ते कोण आहेत आत्ता माझ्यासमोर? खरं सांगू, माझ्यासमोर माझ्या कालखंडातील काम करत आलेले, इथपर्यंत प्रवास केलेला एकही नाही आहे. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलण्यात कशाला विनाकारण वेळ वाया घालू तुमचा? गाणी ऐकायची ध्यानला कशा लोकच नाही त्या गोष्टीत वेळ घालू. प्रश्न असा आहे की तुम्ही देखील तुलना करा ना. म्हणजे कुठंतरी काहीतरी 3 चेहरे सारखे दिसले म्हणजे का कोणाला पण असं नाही होत ना. मला असं वाटतं की मी खरं सांगू का तुम्हाला सर्वांना, आत्ताच निवडणूक जी झाली, मी कोणत्या पक्षाबद्दल बोलण्यासाठी नाही तर मंच हातू नाही आहे, मी सांगली पॅटर्नला सलाम करतो. सांगली पॅटर्न माणूस बघितलं मतदान करून टाकलं. आता लिफाफा, भारतात कोणी चिन्ह नाही ऐकलं कधी लिफाफा, आणि 18व्या नंबरला नाव होतं. मी जनतेच्या न्यायालयात जाऊन हे करण, किती समोर आर्थिक संकट येऊन त्या माझ्यासमोर, मी जनतेच्या न्यायालयात जाणार. क्या बात आहे, क्या बात आहे. सांगली पॅटर्न थोडक्यात त्याचा खुलासा असा करतो, विशाल पाटील हे तसे काँग्रेसकडून उमेदवारी मागवत होते, त्यांना मिळाली नाही, ते अपक्ष उमेदवार राहिले. वसंतदादा पाटलांचे नातू आणि रथी महारथींना पाडून विशाल पाटील अपक्ष म्हणून मोठ्या मताधिक्याने विजय झाले. काँग्रेसची 14वी जागा. भाऊसाहेब फार उत्तम उदाहरण दिलं तुम्ही. मला आत्तापर्यंत हे समजत नाही आहे की शरद पवार, रामकृष्ण मोरे, अजित पवार हे सगळे रथी महारथी आहेत. या शहरातला एक मात्र छाती ठोकपणे मी सांगू शकतो, भाऊसाहेबाचा एकही ठेका ना महापालिकेत आहे ना विधानसभेच्या कुठल्या याच्यामध्ये आहे. म्हणजे ठेका नसलेला एकमेव पुढारी कोण असेल तर मला वाटतं तर भाऊसाहेब भोईर आहे. पण पार्टी एकदम कोरी आहे.
राजकीयदृष्ट्या आज ज्या पुढाऱ्याची गरज आहे ते भाऊसाहेब विरे. भाऊसाहेब, हा राजकारणाचा भाग झाला. 2024ची निवडणूक तुम्ही लढणार याविषयी वादच नाही. तुम्हाला उमेदवारी कोणत्या पक्षाकडून मिळणार याविषयी लोकांच्या मनामध्ये फार आत्ता शंका कुशंका आहे. माझ्या पक्षाचं नाव आहे मोरया गोसावीची भक्ती आणि माझं लक्ष आहे चाफेकरांची क्रांती. क्या बात आहे. आणि ही टॅगलाईन मी लिहिलेली आहे, दुसरं कोणी नाही. नाही, तुमचीच आहे टॅगलाईन, तुमचीच आहे. माझी टॅगलाईन. भाऊसाहेब, राजकीयदृष्ट्या लोकांना आपण हे माहिती दिली, तुम्ही लढणार, 100% लढणार, जिंकणार, ही तुमची पुढची ही आहे दिसती परिस्थितीची. तुम्हाला आत्तापर्यंत जे रथी महारथी आपण जे महाराष्ट्राचे मानबिंदू समजतो, पु ल देशपांड्यांच्या आठवणी तुमच्याकडे आहेत. या शहरामध्ये एक सांगतो, भाऊसाहेबांना ज्या लोकांचा सहवास मिळाला त्यांच्या पायाशी उभा राहणारा एकही पुढारी या शहरात नाही आहे. म्हणजे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे. मला पु ल देशपांडेंची तुमच्याबद्दलची आठवण सांगा ना. मी खरं सांगू का, या भारतात भारतात कारण का राशा भोसले पुरस्कार मी भारतीय पातळीच घेतो. माझ्या इतका श्रीमंत कोणीच नसेल की ज्याला लता दीदींचा सहवास भेटला, पु ल देशपांडेचा सहवास भेटला. सहवास म्हणजे घरात, म्हणजे देशाचे फार मोठे मंत्री लता दीदींना भेटायला गेले तर ते म्हणले मला वेळ नाही आहे. आणि भाऊसाहेब भूर कधी घरी जातो, आजही आणि पूर्वीही. हे मला सांगा, ह्यापेक्षा श्रीमंत कोण असू शकता. पुलंचा एक किस्सा सांगतो. खरं तर किस्से माझा एक प्रायव्हेट कार्यक्रम होईल, म्हणजे प्रश्न नाही. पण पु ल देशपांडे 1999 साली संमेलन झालं. त्या संमेलनासाठी मला एक कल्पना सुचली की मला पुलंला भेटायचं होतं, कारण का त्यांचा अंतिम क्षण चालू होते त्यांचे. त्यांचा खूप असे हातबीत करायचे ते. मग आम्ही, माझे मित्र विजय जोशी, त्यांना म्हणलं आपण एक नाटक निर्माण करू. आमच्याकडे खिशात पैसे नव्हते, पण म्हणलं करू, संमेलनातून पैसा उभा करू, तुझं पाशीचे नाटक. आणि रामकृष्णजी मोरे संमेलनात जसं सहकार्य केलं, खूप अजितदादांनी सहकार्य केलं, पवारसाहेबांनी सहकार्य केलं, गणेश ठाकूर त्यावेळेचे आयुक्त होते, आता नाही, त्यांनी सहकार्य केलं. आणि रामकृष्णजी मोरे त्यानंतर सांस्कृतिक मंत्री झाले. किस्सा शॉर्टमध्ये सांगतो, कमी वेळेत आपल्याला संपवायचं आहे. रामकृष्णजी मोरे असेच बसले होते त्यांच्या घरामध्ये, आणि मी तिथं उपस्थित राहिलो, आणि मंत्री होते ते. तर त्यांचं PAचं नाव होतं हरिभाऊ. ते म्हणले, अरे ते पुलांना फोन लावा. त्यांनी फोन लावला. म्हणले रामकृष्णजी मोरे बोलत आहेत. मी इकडचं ऐकत होतो, तिकडचं काय मला ऐकू येत नव्हतं. ते म्हणले, मी रामकृष्णजी मोरे बोलतो आहे, सांस्कृतिक मंत्री. तर आपली भेट हवी आहे आम्हाला. आज वेळ नाही आहे. तिकडनं आवाज आला, आज वेळ नाही आहे. आणि फोन ठेवून दिला. अरे म्हणले, काय माणूस आहे, राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री बोलतो आहे आणि वेळ नाही म्हणतात. आणि मी तिथं होतो. तर मी म्हणलं, सर मी प्रयत्न करू का. आता मला नाही म्हटल्यानंतर तू काय प्रयत्न करणारस म्हणले. तेवढे मला फक्त थोडे एक अर्धा तास द्या. मी अर्धा तास गेलो, विजय जोशींना तिथं गेलो आणि पुलंला जाऊन भेटलो. म्हणलं, पुलजी भाई, जे 1999 साली जे संमेलन झालं होतं ना, त्या संमेलनामध्ये रामकृष्णजी मोरेंनी यांनी सिंहाचा वाटा उचलला होता, आणि तुझं आहे, तुझं बशी नाटक हे मला त्यांनी करायला सांगितलं. अरे मी असं सांगितलं, असं ते येण्यासाठी. म्हणलं हो, मग त्यांनी तुझं नाव का नाही सांगितलं म्हणले. मी म्हणलं असं त्यांना नका बोलू, नाही तर माझा परत कार्यक्रम व्हायचा म्हणलं. आणि मग मी गेलो सरांकडं. सरांना चला, छगन भुजबळ साहेब येणार होते 5ला. त्यांना एकच वेळ दिली होती त्यांनी. मी म्हणलं सर चला. म्हणजे काय हो म्हटले, पुलं काय जादू केली. म्हणलं नाही चला तर करतो मी म्हणलं. आणि 4 वाजता त्यांची मी वेळ घेतली आणि तिथं गेले, आणि ते माझी ओळख करून द्यायला, तुम्ही बसा, माझा येतो असं म्हटलं. सांगा ना मला याच्यापेक्षा कोणती श्रीमंती असू शकते की एका महाराष्ट्राच्या मंत्र्याला मी एक वेळ घेऊन देतो, ती पण पुलंची. त्यामुळं असे किस्से खूप आहेत किस्से. नाही, मंगेशकर कुटुंबियांचा आणि तुमचा सलोखा हा सगळा महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांचं मी पहिलं पत्रिकेत नाव टाकतो, नंतर सांगतो तुम्ही पाहुणे आहात म्हणून. क्या बात, इतक्या हक्काने तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. भाऊसाहेब, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामाचं एक स्वतंत्र प्रबंध होऊ शकतो, इतके किस्से आहेत. म्हणजे आम्ही खाजगी चर्चा करताना ते मला जाणवलं. पण भाऊसाहेबाचं जीवन हे संघर्षाने परिपूर्ण. आतापर्यंत त्यांचा प्रवास जो झालेला आहे, त्यांना राजकारणामध्ये यश मिळालं नाही, परंतु बाकी सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, बाकी सर्व त्यांचा आतापर्यंत जो प्रवास आहे त्याच्यामध्ये ते यशस्वी आहेत. राजकारणात यश मिळालं नाही. भाऊसाहेब, मला
प्रश्न हा आहे तुम्हाला, कौटुंबिक तुमचं जे आयुष्य आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी तो प्रवास पाहिला, त्याच्यामध्ये काही आठवणी अशा आहेत की त्या आयुष्याला वळण देणारे आहेत. नेमक्या काही आठवणी तुम्ही सांगू शकताय? म्हणजे मला थोडा ते हा प्रसंग थोडा हळवा वाटतो, पण प्रामुख्याने तुमच्या सौभाग्यवतींच्या बाबतीमध्ये त्यांचा अकाली जाणं हे तुमच्या मनाला त्यावेळेसच्या तुमच्या भावना काय होत्या? 2009 साली पराभव झाला. तिला तिची आमची अंतिम इच्छा होती की माझ्यासमोर आमदार व्हावं. त्यांनी प्रयत्नच केला, तिकीट आणलं, पण माझ्यावर घात झाला. त्याच 2009 साली ते झालं, ती गेली. पण एक गोड अनुभव ठेवून गेली. माझी पोरगी बसली, ती तिथं बसली म्हणून मी आज इथं बसलो आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर मी लक्ष्मी त्यांना पण मी सांगत असतो, दुःखाचं भांडवल कधी करायचं नाही. हे आता एक इमोशनल मी थोडं संवेदनशील आहे म्हणून एवढं काही हे नाही. म्हणजे असं होतं माझ्या प्रारब्धामध्ये. पण माझी मुलगी मला ठेवून गेली. आता मुलीची पण मुलगी झाली, ती आजी आली माझ्या जन्माला. आणि माझ्या मुलीच्या एक माझ्या आईचा डोळा आणि एक पत्नीचा डोळा आहे. त्यावेळेसची तुमची कन्या ही तुमची भाग्यलक्ष्मी आहे. आहेच ना, ऑफकोर्स. त्यावेळेसचा एक किस्सा मला सहज त्यावेळेसचा मला वाटतं तुमचे अगदी जीवश्च कंठस्थ मित्र राजाभाऊ सांकला, हां, ते सहज बोलता. तो काय किस्सा आहे नेमका? नाही, काय झालं, मला खूप संघर्ष, वडिलांनी बाहेर काढलं घराच्या. सगळं असंच करतात माझ्या बाबतीत, काय नंतर सुधारतात ते. यापुढे नाही होणार ते वडिला. तरी पण माझा बालाजी, माझा पांडुरंग माझे वडीलच. कारण का मी पूर्ण वेळ राजकारण करत होतो, मी काहीच काम करत नव्हतो. म्हणून म्हणले तू लग्न केलं, आता तुझं पोट भर, असं सांगणारा बाप पाहिजे, तर पोरगा सुधारतो. खरं, अगदी खरं. म्हणून मी पांडुरंग आणि माझा बालाजी माझे वडीलच. तर ते माझं संघर्ष करत होतो, काहीच मिळत नव्हतं, काहीच सक्सेस होत नव्हतं. माझी महानगरपालिकेची पदं काढून घेत होते, काय चाललं होतं मला समजतच नाही. तर राजू शेठच्या मिसेस, म्हणजे माझी भाभी माझी आई ते, तर ते म्हणले की आपण पत्रिका घेऊन दाखवू. आता ते करतात, प्रत्येकाची श्रद्धा असते, त्याच्याला मी नावं ठेवत नाही, मी जात नाही कधी कुठं. ते म्हणले ते गेले कुठंतरी पत्रिका, माझी बायको आणि ते. आणि माझ्या पत्नीला डॉक्टरने सांगितलं होतं की तुला एकच मूल होईल, आणि ते मूलसुद्धा हर्षवर्धन झाल्यानंतर तुम्हाला मूल होणार नाही, आणि झालं तर तिच्या जीवाला धोका राहील. तर ते माझ्या पत्नीने आम्ही ते दोघीजण गेल्या. म्हणले तिच्या भाऊसाहेबच्या आयुष्यामध्ये भाग्यलक्ष्मी मुलीच्या रूपानं जर नाही आले तर याचं काय खरं नाही. पण माझ्या पत्नीने जीवावर उदार होऊन, हे बघा मानसी झाली माझी. आणि तिच्यात ती आली, मग भाऊसाहेब एकदम समृद्ध झाला. आजपर्यंत समृद्ध आहे. जाऊन देव पदबिद येतील, माझी पोरं त्यांचं चांगलं झालं, मुलांची श्रीमंतीसुद्धा. नाही तर राजकन्यांची मुलं शोधावला तर रात्री किती वाजता घरी येतोय. नाही अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला शहराला पाहिजे की नको, तुम्ही सांगायचं. 2024 भाऊसाहेब तुमचा फार उज्ज्वल काळ आहे. कदाचित मला वाटतं तुमच्या नशिबामध्ये राजयोगसुद्धा आहे. म्हणजे अशी अपेक्षा आम्ही करतो. अशा प्रकारचे नेते मिळत नाही. भाऊसाहेब, तुम्ही हे आपलं कौटुंबिक झालं, राजकीय झालं, आता संपूर्ण मतदारसंघ जर पाहिला तुम्ही, चिंचवड, तुम्ही प्रामुख्याने आता चिंचवडमध्ये निवडणूक लढणार आहात. चिंचवड तुम्हाला आमदार का व्हायचं हा मुळात माझा प्रश्न आहे. चिंचवडमध्ये आता हे आतापर्यंत जगताप फॅमिली आमदार होते, बाकी रथी महारथी सगळे समोर थांबलेले. रथी महारथी नका म्हणू, जो कोण रथी महारथी? सॉरी, कोण एक नाव सांगा ना मला, काय केलंय? तुम्हाला आमदार का व्हायचं हे विचारा तुम्ही. रथी महारथी नाही कोण इथं, सम्राट तर अजिबात नाही कोण. प्रश्न आहे मला आमदार का व्हायचं, अतिशय सुंदर प्रश्न आहे. असा प्रश्न कोणी विचारत नाही. खरं ना, आता जर लोकांना विचारलं तर नाही तो झाला म्हणून मला व्हायचं आहे असं तर असतं. आमदार मी 25 वर्ष महानगरपालिकेत आहे. खूप प्रयत्न केला सुधारायचा, भाषणं करून, अमुक करून, तमुक करून. मला 3च गोष्टी. आजकाल काय सोशल मीडियावर मी कसा झळकेल आणि मी लोकांच्या मनामध्ये कसा दिसेल, मनामध्ये नाही, डोळ्यामध्ये, मनामध्ये नाही, मनामध्ये कोणी दिसत नाही, करतो तो सिद्ध केल्याशिवाय. अशीच प्रत्येकाची धडपड चालू असते. आता मला चिलेगरचे तुम्ही उत्तर द्या, तुमचा माझा जन्म नसं झालं तर काय मेट्रो ब्रिज झाली नसते का? काय प्रश्नच नाही. त्याला काय अक्कल लागते? काय नाही, त्या डेव्हलपमेंट ही सुरूच असते.
अहो ह्या ठिकाणी मी 3 गोष्टीवर काम करणार आणि तुम्ही नीट लक्ष द्या. ह्या 3 गोष्टी कोणत्या आहेत त्या दिसत नाही डोळ्यांनी, कारण का प्रसिद्धी मिळणार नाही. मला नको प्रसिद्धी. मला लता दिदी मला ओळखत होत्या आणि शरद पवार मला मानतात, ह्याच्यापेक्षा मला आणखीन कुणी भारतामध्ये ओळखावं. त्यामुळे लता दिदींच्या अंतर्मनामध्ये मी होतो. पर्यावरणाच्या ह्या शहरामध्ये 3 नद्यांचं हे बघा, मुळा, इंद्रायणी आणि पवना. म्हणजे पूर्वी आम्ही त्या नदीत पोहायचं आणि मासेसुद्धा त्या नदीतनं यायला जायचे, अशी परिस्थिती त्या नद्यांची होती. 15 वर्ष मी ऐकतोय नदी सुधार प्रकल्प, 4,500 कोटी, 3,000 कोटी. अख्ख्या 3 नद्यांचं गटार झाले, महागटार. 150 नाले आहेत ह्या शहरामध्ये. 150 नाल्यांपैकी किती नाले बुजवलेत, किती नद्या अरुंद केल्यात. 150 नाल्यांचं पाणी डायरेक्ट नदीमध्ये जातं. नदीमध्ये गेल्यानंतर पाणी दूषित होऊन त्या नद्यांचं गटार झालेलं आहे. ही पुढच्या 25 वर्षामध्ये पूर्ण घातक आहे. पाण्यावर प्रश्न करणार आहे. 2च दिवस पाऊस पडला, पवना धरणातनं पाणी सोडलं नव्हतं, सगळ्यांच्या घरात पाणी भरलं. जर पाणी सोडलं तर वाहून जातील आजूबाजूची. हाहाकार माजला असता इथे. अरे किती वर्ष ह्याच गोष्टीवर आपण बोलायचं, कोण का काम करत नाही. लंडनमध्ये सुद्धा नदी आहे. मी पॅरिसला गेलो तिथंही नदी आहे. आपल्यापेक्षा प्रचंड लोकसंख्या आहे. हे काय करतात, बाहेर फक्त एन्जॉय करायला जातात. ते चांगलं काय घेऊनच येत नाही इथं. नाही खरं आहे. आता पावसाळ्यात सुद्धा टँकरनी पाणी आणायला लागतंय. 9 TMCचं धरण आहे. 6 TMCच फक्त पाणी तिथं भरलं जातं कित्येक वर्ष. 1.5 लाख लोकसंख्या होती त्यावेळेसही 9 TMCचं धरण होतं. आत्ताही 9 TMC. आता 30 लाख लोकसंख्या झाली, 9 TMCचं आहे. 9 TMCपैकी 3 TMCचा पाणी असलेला साठा त्याच्यात गाळ आहे. धरणाची उंची तुम्ही कधी वाढवली नाही. काय तुम्ही कामं करताय. ठेकेदार फक्त पकडायचे. हे रस्त्याची निविदा काढ, अटी शर्ती कमी कर. ह्या ठेकेदार आता तर पूर्वी टक्के घेत होते, आता तर पार्टनरच आहेत. एवढा पैसा करणार काय आहेत मला हे कळत नाही. ही काय रात्री चांदीची भाकर, सोन्याचा पापड, मोत्याची उसळ खातात काय. आणि आम्ही गप्प बस असतो. 5 वर्षांनी एकदा येतो. मग कोण मंडळाला इतके पैसे द्या, ह्या संघाला एवढे पैसे द्या. सोसायटी म्हणते माझं पाणीच गेले, नळच गेले, कलर लावून द्या. जर अशी भावना आपल्या मनामध्ये असेल तर जो देतो तो म्हणून पहिलं जाऊन द्या. पण 150 कोटी कमावल्यानंतर 30 कोटी घालवलं काय हरकत आहे. मी त्या गोष्टीवर काम करणार आहे. पर्यावरणाचा अतिशय फार गंभीर प्रश्न, डेंग्यूपेक्षाही आणि करोनापेक्षाही भयानक आहे, लक्षात ठेवा. आणि टँकर मुक्त मी हा पिंपरी चिंचवड केल्याशिवाय राहणार नाहीत. आता राजकारण सोडून देईन. क्या बात, क्या बात. या पावना धरणामध्ये मावळचं धरणाचं पाणी पुण्याला जातं. आपल्याला मुळा आपल्याकडे वाहते. मुळशीचं पाणी आपल्याला घेता येत नाही. घ्यायला पाहिजे, आतापर्यंत नाही घेतलं त्यांनी. बंद नळ योजनेसाठी मी सांगितलं होतं नका करू. 2002 साली कुणाला जर शंका असेल तर उद्या जाऊन प्रोसिडिंग मिळतं, माहितीच्या अधिकाराखाली काढून घ्या. म्हणलं हा प्रकल्प तुम्हाला करायचा असेल तर सगळी जागा ताब्यात येऊन द्या. तुम्ही आत्ता 400 कोटी घालू नका. 400 कोटीतले 100 कोटी बोगस होते हेही सांगतो. आणि हा प्रकल्प 2,000-1,500 कोटीवर जाईल. तुम्ही हे महापाप करू नका. आणि तुम्हाला मला सांगायला लाज पण वाटते आणि खंत वाटते. आज तो प्रकल्प रखडला आणि तो 2,000 कोटीवर गेलेला आहे. सगळे शांत आहे का. सगळं आतून चाललेल्या कामाकडे कोणाकच लक्ष नाही आहे. STP प्लॅन आहेत. घनकचरा किती आहे. जावा कुणी जर एक सहल काढा. प्रत्येक वेळेस महाबळेश्वरला खंडाळा जाऊ नका. मुशीला सहल काढा आणि ते कचऱ्याचे ढीग बघा. डोंगराच्या डोंगर आहेत. कुठं चाललोय आपण, काय करतोय, कुठं तुम्ही महानगरपालिका हे करताय. कोयता गँग आहे, गुन्हेगारी वाटलेले. 250 बाल गुन्हेगार होते, आज 700 बाल गुन्हेगार आहेत. फार गंभीर मुद्दा आहे हा, फार गंभीर. कुणीच लक्ष देत नाही. मला टेंडर, माझी निविदा, माझा हा ठेकेदार. आज तर काय त्या काही बिल्डरकडून मी खंडी मागितलं नाही, या काही ठेकेदाराकडून 100 रुपयाची जाहिरात मागितली नाही. ग्रेट ग्रेट. ह्या गोष्टीवर कोण काम करणार. मला नाही मोठं व्हायचं, मला हे नीट करायचं. हे केलं तरी माझं आयुष्याचं सार्थक झालं. साने गुरुजी कोणत्या आमदार खासदार होते हो. कर्मवीर भाऊराव कोणत्या ह्याच्यामध्ये होते. लोकमान्य टिळक कुठे हे होते. बरोबर. त्यांची पूजा केल्याशिवाय महाराष्ट्र पुढे जातो का.
विचाराची पूजा होती हे महाराष्ट्रात, व्यक्तीची होतच नाही, लक्षात ठेवा. नाही, फार फार गंभीर मुद्दे आहेत भाऊसाहेब. म्हणजे त्यासाठी तुम्ही आमदार होणं महत्त्वाचं आहे असं जनतेला वाटतंय. अंडरग्राऊंड ड्रेनेज जो प्रकार आहे ते म्हणजे ह्या रक्तवाहिन्या आहेत. तुम्ही त्यातनं सगळं मैला बिला सगळं त्यातनं ते वाहून ते मैला शुद्धीकरण आहे का पहा ना, ते पाणी कुठं जाते ते पहा ना, ते शुद्धीकरण मल्टीपर्पज करून येते का नाही ते पहा ना. बाहेर देशामध्ये सगळ्या पाण्याचं हे करून शुद्धीकरण करून परत ते बाथरूममधलं सुद्धा पाणी प्यायच्या लायकीचं असतं. बाथरूममधलं इतकं आपलं गाळलेलं पाणी प्यायचं का शंका येते का नीट का बघा. आणि हे सगळ्या गोष्टीचं जागरूकता कुणीतरी करावी लागते, कुणीतरी क्रांती करावी लागते, कुणीतरी स्पष्ट बोलायला लागतं. कुणाचं तरी काहीतरी होईल, कुणाची तरी चौकशी होऊन कुणी काही बोलतही नाही, कुणी काही करतही नाही. वाहतुकीचा प्रश्न सुद्धा फार गंभीर आहे या शहरामध्ये. ट्रान्सपोर्ट, वाहतूक. आता तुम्ही मला सांगा, जावा बरं मुकाई चौक, भूमकर चौक आणि त्या, मी तुम्हाला खोटं बोलत असेल तर मोरया गोसाई मला माफ नाही करणार, मला रावेतून समीर गार्डन मंगल कार्यालयातून चिंचोडला यायला 1.5 तास लागले. बरं ठीक आहे, ह्या गाड्या काय एका दिवसात झाल्या का? तेच दरवर्षी हा प्रश्न असतो. पाणी आलं नदीच्याकडे स्थलांतरित केलं झालं, पुढच्या वेळी तेच सरफेस गटारं बुजवलेत. पूर्वी सरफेस गटार होते, उंचीवर असतील तर पाणी सरफेस केल्यानंतर त्यानंतर कचरा पण काढता येतो. आणि असे ते सरफेस म्हणजे असे गटर असतात, असे खोल नसतात. त्यातनं तुम्हाला गाडीचं चाक गेलं तरी त्या गटरला काय होत नाही, पण त्यातनं पाण्याचा प्रवाह जो असतो तो उंचावरून सरळ खाली येतो. मी काल त्या बिजलीनगरमध्ये पाणी घरात किचनमध्ये एवढं पाणी होतं, मी ते आत गेलो, मला लाज वाटली, मी त्या भागाचं प्रतिनिधित्व करीत होतो. असे काही गोष्टी येत नाही, तर कोणीच लक्ष देत नाही. कोणता आता हे आपले 2 रस्ते आहेत, म्हणजे आपल्याकडं 3 राज्य सरकार, महानगरपालिका आणि केंद्र सरकार. केंद्र सरकारचे कोणते मेन रोड एक्सप्रेस हायवे जातो, त्यातनं जी साईडपट्टी आहेत ना, त्या साईडपट्टीने काल आंदोलन केलं होतं खड्ड्यासाठी. आता त्याचा प्रश्न असा आहे, ते NOC केंद्र सरकारकडं, ते काम खासदाराचं, नंतर आमदाराचं, राज्य याचं, कुणीच कसल्याच. आता NOC केंद्र सरकार म्हणजे केंद्र सरकारचं ऑफिस काय वॉशिंग्टनला आहे का? राज्य सरकारचं ऑफिस काय दुबईला आहे का? की स्वतः प्लेन करून जायचं, मग साहेब NOC द्या, मग तो सलाम करणं, असं काय का? फोनवर फॅक्स द्या ना, PDF फाईल करून पटकेने हे करून पटापट पटापट सह्या घ्या ना. पण ह्यांचं अधिकाऱ्यांना बोलायचं धाडच होत नाही, कारण का टेंडर मीटर असतं ना त्यांच्याकडं, सलाम करावा लागतो. आपण सलाम करत नाही अधिकाऱ्यांना, नमस्कार करतो पण सलाम नाही करत. नाही भाऊसाहेब, तुमची तळमळ समजू शकते, म्हणजे प्रचंड तळमळ आहे. जनतेच्या असे प्रश्न बरेच आहेत, पर्यावरण झाला, पाणी झाला, वाहतूक झाला, अशा प्रश्नांची फार मोठी जंत्री आहे. पण आता आपल्याला वेळाभावी आपण अधिक ह्याच्या खोलात जात नाही. परंतु मला वाटतं हे सगळे जर प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला भाऊसाहेबांसारखे आमदार करा. मी भाऊसाहेबांचा प्रचारक बिलकुल नाही, केलेकर तर नाहीच नाही, बिलकुल नाही. परंतु एक सांगतो, या शहरामध्ये ज्या नेतृत्वाची गरज आहे, कसदार, अनुभव संपन्न, अभ्यासू, रोखठोक, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता जनतेच्या बाजू बोलणारे ते भाऊसाहेब भोईर आहेत. मला वाटतं भाऊसाहेब 2024 तुम्ही जरूर लढा, जनता तुमच्या पाठीशी 100% राहील याची मला खात्री वाटते. धन्यवाद. कारण या शहरामध्ये अशा प्रकारची रोखठोक नेतृत्वाची नितांत गरज आहे. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती असलेले, सगळ्या क्षेत्राला माहिती असलेले असा आपल्या शहरातलं एकमेव पुढारी आहे ते म्हणजे भाऊसाहेब भोईर. आपल्याकडचे बाकी पुढारी फार दुर्मिळ आहेत त्या बाबतीमध्ये. भाऊसाहेब तुम्ही जरूर धाडस करा, जनता तुम्हाला 100% साथ देईल. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला व्यक्त व्हायचं होतं, यांनी संधी दिली. मी कधीच अशा कार्यामध्ये आजतक आहेत. मला जाता जाता एकच बोलतो की हृदयनाथ मंगेशकर परवादिवशी की त्यांच्या घरी मोदीजी आशीर्वाद घ्यायला येतात, भारतातले सगळे पुढारी त्यांच्या घरी येतात. मी कमवलं काय आयुष्यात, तर जाहीर भाषणामध्ये हृदयनाथ म्हणजे बाळासाहेब मंगेशकर म्हणले की भाऊसाहेब तुला मला एकदा माझं वय आहे पण तुला आमदार होताना मला पाहायचं आहे. आता मला तुम्ही सांगा, माझ्या आमदार होणारे मंगेशकर कुटुंबाला काय फरक पडणार आहे? अख्खा भारत देश त्यांच्याकडं दर्शन घ्यायला जातो. मला आमदार काय कशासाठी व्हायचं, तर काय व्हायचं, तर आयुष्याचे सगळे गोल हे झालेले आहेत. कौटुंबिक जबाबदारीतून देखील मुक्त झालेलो आहे. परंतु हे शहर अतिशय, तुम्हाला एक जाता जाता एकच सांगतो, मी महाराष्ट्रभर फिरत असतो नाट्य परिषदेच्या वतीनं. ते जर म्हणले ना मी नाट्य परिषद अध्यक्ष आहे, अच्छा अच्छा अच्छा, आणि त्यांना दुसरा एक शब्द वापरला की मी गेली 25 वर्ष नगरसेवक आहे, आयला काय मजा आहे ना तुझी. अर्थ समजून घ्या, गर्भित अर्थ समजून घ्या. म्हणजे तुम्ही सांगा आता हे काय मजा आहे नगरसेवक होणं, म्हणजे त्यांना काय कळतं की इथं फक्त लूटच चालते. ही जी प्रतिमा जी आहे
तीच मला संपुष्टात आणायची आहे. धन्यवाद. धन्यवाद.